मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी जरा वेगळीच आहे। आज आपण करणार आहोत बाजार आमटी आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अशा 5 प्रकारच्या डाळी। तर आपल्याला प्रत्येक डाळीचे प्रमाण प्रत्येकी मी असं 1-1 चमचा घेतलेला आहे। तर यासाठी मी घेतलेली आहे मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि चणा डाळ। तर अशा 5 प्रकारच्या आपण या डाळी घेतलेल्या आहेत। डाळींमध्ये पाणी घालून डाळी स्वच्छ धुवून घ्या आणि आता या कुकर मध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही ही डायरेक्ट कुकरला शिजवून घेऊ शकता किंवा या आपण जसं डाळ भात लावतो तसं तुम्ही ही खाली डाळ आणि वरून भाताचा डब्बा असंही तुम्ही लावू शकता। आता मला भातही लावायचा होता म्हणून मग मी ही डाळ आणि भात लावून घेतलेला आहे। मी यासाठी घेतले कांदा आणि खोबऱ्याचं वाटण, हे मी आधीच करून ठेवलेलं आहे आणि 1 चमचा तीळ, 1 चमचा सुकं खोबरं। मैत्रिणींनो, या व्यतिरिक्त मी घेतलं आहे किसून सुकं खोबरं, ते भाजून घेतलंय। खसखस 1 चमचा भाजून घेतली, 1 चमचा तीळ भाजून घेतले, 1 चमचा शेंगदाणे भाजून घेतले, यामध्ये घातलंय थोडं। हे वाटण मी तयार करून घेतले, त्यामध्ये जे माझं खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे तेही मी मिक्स करून घेते, म्हणजे हे सगळं वाटण आपलं एकजीव होईल आणि आपला मसाला असा मला हवा तेवढा मी बनवून घेते। कारण मी बारीक वाटण करून घेतलंय आणि कुकरच्याही माझ्या 3 शिट्ट्या झाल्यात। तर आता मी गॅस बंद करते आणि थोडासा कुकर थंड झाला का आपण करणार आहोत बाजार आमटीची फोडणी। आपण आमटीला फोडणी देऊया। त्यासाठी मी घेतले 2 चमचे तेल। आपण सगळ्यात पहिलं जिरं वापरणार आहोत, त्यानंतर जाईल थोडंसं आलं आणि लसूण, त्यानंतर थोडंसं जाडसर वाटलेलं खोबरं, त्यानंतर जाईल कढीपत्ता, आणि आता यावर घालूया आपण मसाला। तर यामध्ये धना पावडर, घरचा लाल मसाला आणि हळद पावडर, थोडंसं हिंग आणि चवीपुरतं मीठ तेही मी घालून घेतले आणि आता हे छान मिक्स करूया। आणि आता यामध्ये घालूया मसाला, जे आता आपण वाटण करून घेतले ते घालूया। आणि आता हे मसाला टाकल्यावर छान ह्या मसाल्यांमध्ये हे असं परतून घ्या। खूप सुरेख रंग आलाय आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि ते आपण जे वाटण केलेलं आहे ते धुवून या मसाल्यामध्ये घालून घ्यायचंय। आणि आता यावर आपण ओतूया डाळ। आपली मस्त गरम आहे, ती अशी छान मिक्स करून घ्या आणि आता ही जी शिजलेली डाळ आहे ती आमटीच्या वरून आपण घालूया। हे शिजलेलं डाळीचं पाणी आणि ही सगळी डाळ आता ह्या आमटीमध्ये ओतून घ्यायची। तर यामध्ये थोडीशी डाळ शिल्लक आहे, त्यामध्ये मी पाणी घालून याच्यामध्ये घालून घेणार आहे आता। आणि अशी सुरेख ही बाजार आमटी झालेली आपली पौष्टिक 5 डाळींपासून बनलेली आमटी आहे। ही आमटी पंढरपूरची एकदम प्रसिद्ध आमटी आहे। या आमटीला करकंबा आमटी असेही म्हटले जाते आणि ही त्या भागाची एकदम स्पेशल आमटी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा, अतिशय टेस्टी लागते ही। आता मी पाणी घालून घेतलंय आणि यानंतर आपल्याला मंद आचेवरीला उकळी द्यायची आहे। आपली डाळ वगैरे शिजून झालेली आहे, फक्त याला मंद आचेवर उकळी द्यायची, म्हणजे छान असं ते व्यवस्थित मिक्स होऊन त्याची टेस्ट उतरते। आणि आता यावर घालूया आपण वरून कोथिंबीर। कोथिंबीर नेहमी लास्टला घालत जा, म्हणजे तिचे जे जीवनसत्व आहे ते परिपूर्ण मिळते आपल्याला। कोथिंबीरमुळे उष्णता कमी होते, त्यामुळे कोथिंबीरीचा वापर नेहमी भाजीमध्ये असावा। अशी मस्त उकळी आली आहे आपल्या आमटीला आता आणि आपली ही आमटी एकदम छान तयार झालेली आहे। तर तुम्हाला दाखवते मी, जास्त घट्ट किंवा पातळ नाही आहे, एकदम परफेक्ट झाली, बघू शकता। जर तुमची डाळ व्यवस्थित शिजली नाही तर थोडीशी ही मिक्सरला वाटून घ्या
म्हणजे व्यवस्थित त्या डाळी मिक्स होतील. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं कोकमही घालून घ्या. आमच्याकडे आवडतं म्हणून मी घातले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते स्किपही करू शकता. तर आपली अशी भन्नाट चवीची चमचमीत बाजार आमटी रेडी झालेली आहे आणि तुम्हीही नक्की करून पहा. आणि ही बाजार आमटी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बाय बाय.